नमस्कार मंडळी. अस्सल सोन्यासारखे मौल्यवान विनोदाचे अलंकार घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. मंडळी, कालच्याप्रमाणे आजच्याही भागात आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे संजा छाया नाटकाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, कॉलेज युवकांच्या वर्तुळात अचानक आलेली सुंदर तरुणी आणि नटांच्या वर्तुळात अचानक आलेला निर्माता या दोन्ही गोष्टी अस्वस्थता पसरवणाऱ्या असतात. असाच एक धमाल प्रसंग दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. कशी द्या जाऊ अरे सर, अरे मॅडम, हाय हाय. नमस्कार. नंतर थोड्या वेळाने बोलत होतो आम्ही. नमस्कार. या 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 सर, बसा 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 बसा. या बसा मॅम, बसा प्लीज. सर बसा. मॅडम इथं बसा तुम्ही. इथं बसा मॅडम. इथं बसा. म्हणजे स्टुडिओ सापडला ना तुम्हाला व्यवस्थित? काय प्रॉब्लेम आहे ना? अच्छा, नाही खूप आतमध्ये आहे ना म्हणून तुम्हाला बोललो. ॲब्सोल्युटली. एकच मिनिट. हॅलो दत्तू, हां माझ्या व्हॅनिटीमध्ये 3 चहा की कॉफी? नकावडी चाय मिळेल तरी चालेल. हो काय? ठीक आहे, 3 कॉफी सांग ना दीपकला, लवकर सांगा. हां हां. स्टुडिओ सापडला ना तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे ना? No problem at all. Actually, I was working this neighborhood for like 10 years and then I actually know all the shortcuts, all the roads. Mori was quite lost here. But I found the way like that. स्टुडिओ सापडला ना तुम्हाला? जरा आत आहे, पण काय प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? That's what I said right now. I've been coming here for like last 10 years. I found the way. Mori was lost. सापडला ना स्टुडिओ तुम्हाला? उगाच एवढा लांब बसलोय. वात आणणार इंग्लिश बोलून बोलून माहितीये. ही लक्षच देत नाही. मराठीत बोली तरच उत्तर देतो, नाही तर नाही. मग मला कोण सांगणार? कळलं तुम्हाला? हॅलो, सांगायला पाहिजे ना मला. कळलं. Anyway, hi. I am Priyadarshini. हाय, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. हाय. Hi. हॅलो. So I'm line producer from Wet Cloud Productions. अच्छा. आम्हीच बघतोय या फिल्मचं सगळं. ऍक्च्युली हे यांचं फर्स्ट व्हेंचर आहे. वेंचर म्हणजे? तुमची फर्स्ट फिल्म आहे ना? हा, हो. अच्छा. पहिल्यांदाच फिल्म करताय. निर्माता आहे. अच्छा. प्रभाकर मोरे. अच्छा. हो, मी गौरव मोरे. अरे आमच्या गौरव मोरे म्हणजे नेमकं कुठलं तुम्ही? तुम्ही प्रोड्युसर आहे ना? हो. मग मी तुमचा तुमच्या जवळचा आहे मी. I told you no sir. He's so humble. I told you. ऐका प्रियाजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. ऐका माझा. नाही, मी साधा कलाकार आहे. मी कोणाच्या मध्यात नसतोच. माझं काम करतो, निघून जातो. बाहेर लोकांनी पसरवलं की मी हंबल आहे म्हणून. ऐकी, मी कुणाची शपथ घेऊन सांगू? मी हे बघा, स्क्रिप्टची शपथ घेऊन सांगतो, माझी काय चूकच नाही आहे. मी काम करतो, निघतो. आता लोक सांगतात बाहेर मी हंबल आहे. मी खरंच नाही आहे. म्हणजे तुम्ही हंबल नाही? आई शपथ सांगतो मोरे, मी कशाला खोटं बोलू? नक्की हंबल नाही? नाही ना. नाही, कसं आहे, मी पहिल्यांदाच पिक्चर करतोय ना. हा. म्हणजे मला कशी साधी माणसं पाहिजेत. म्हणजे हंबल वगैरे असतील ना तर मला लय त्रास असेल. बाकी मोरे, मी नम्र आहे. मोरे, मी आई शपथ, मॅडम मी नम्र आहे. मी हंबल किती नाही. वाटते ना असं हंबल म्हणजे काय लोक बाहेर पसरवतात कळत नाही. हंबल म्हणजे नम्र. तुम्ही सगळं उलट बोलताय आतापर्यंत. हंबल म्हणजे नम्र? येस येस. अरे लवकर पाठव ना कॉफी. हा, येस येस. आणि आय एम व्हेरी सॉरी, आम्ही असं पटकन व्हॅनिटीत आलो मीटिंग. नाही ना रे. पण तुमच्या ना डेट्सच मिळत नव्हत्या. सो मीच म्हणलं यांना ऍक्च्युली की आपणच जाऊया सरांना भेटायला आणि काय ते बोलून घेऊया एकदा. कसं आहे, आमचा आज रिहर्सल डे आहे ना. होय काय? 10ची रिहर्सल असते, पण बाकीचे कलाकार येतात 12-1 वाजेपर्यंत आरामात. माझं तसं नाही ना. मी वेळेत येतो. 10च्या कॉल टाइमला 9:50 मी हजर. काय सांगा होय का? होय. कुठला तरी आवाज येतो. 9:50 मी हजर, म्हणून म्हटलं जरा येऊया, तुम्हाला बोलवतो, म्हणजे आपल्याला निवांत बोलता येईल. या कुणी नसतं ना. अच्छा, म्हणजे हे नेहमी सगळं करतं हे? आता सगळ्यांचं मला माहिती नाही, कारण मी मधले शेड्यूल्स असतो. होय काय? कारण बाकी फिल्म्स आणि वेब सिरीज चालू असतात ना. फिल्म आणि वेब सिरीज आहे ना माझं ब्रेड बटर आहे. मग तुम्ही चटणी भाकरी खाईत नाही?
चटणी भाकरी ब्रेड बटर सगळं फिल्म आणि वेब सिरीजच आहे. हास्य जत्रा माझ्यासाठी पान आहे. पान? मूड असल्यावरच खातो मी. काय सांगतो हा. नाही 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 बरोबर आहे. होय. नाही नाही खरंय खरंय नाही पण मानला एवढा मोठा फेमस माणूस आहे पण पाय जागेवर आहेत हा होय. या. हो, हो नाही मॅम प्रिया बोलली हा तुम्ही लय पपलू म्हणून काय बबलू पॉप्युलर हा हा, आता काय पपलू सारखं काय मोरे सर नेमका शब्द सापडला नाही नाही हा नेमका मधला नाहीच आहे हा. हा लेस तसं काय ना सगळं त्याचं दिलेलं आहे आपल्यासोबत काहीच नाही हो. हो. तुम्ही आहात टॅलेंटेड, प्लीज डोंट डिनाय दॅट. नाही नाही तसं काय नाही. चार्मर इज चार्मर. हा ते कोणीतरी म्हटलंच आहे वन्स अ चार्मर ऑलवेज अ चार्मर. ते मी माझ्या हातावर गोंधून घेणार आहे. गोंधून येणार आहो हा. दिसेल तर असं त्याला काय फरक पडतो हा? ते चोके पण कसं आहे माझ्यासाठी आहे ना लाईफ हे चिंगूर मुंगूर आहे. काय चिंगूर मुंगूर. क्षणभंगूर म्हणायचंय तुम्हाला? अरे पाठव ना कॉफी. हा बसलेत ते कधी बसून कोका. हा काय काय होतं तुम्ही काय बोलत ते क्षणभंगूर हा तसंच आहे काय तसंच काहीतरी आहे. बरं मी काय म्हणतो मॅडम आपण स्टोरी सुरू करूया का येस येस ऍब्सोल्युटली. माझ्या जीवनावर ही स्टोरी आहे म्हणजे तुम्ही स्टोरी लिहिलेली आहे पण मी हा कशी आयशीच्या भावाची मी लिहितोय सुरू म्हणजे मी हातावर लिहून आणतो का नाही चुकायला होतं म्हणून कसं काय हे बघा हे स्केटचं शेवटचं वाक्य आहे काय काय सांगताय स्किटचं शेवट लिहून आणतो मी सगळं म्हणजे तुम्ही स्टोरी लिहिलेली नाही जे- जे- जे, मी लिहून घेतो म्हणजे लेखक अच्छा लेखक आहे हो, हो. काय स्टोरी काय बेसिकली या फिल्मचा जो हिरो आहे त्याला आम्ही एक ग्रामीण स्टाईल आयकॉन म्हणून बघतोय. म्हणजे ओके चॉकलेट बॉयचा तर कंटाळा आलाय हा, सगळ्यांना. हो. अच्छा. वी वॉन्ट समथिंग रॉ, असं लाईक डस्की टोन असलेलं कोणीतरी किंवा एक केस काहीतरी अनयुज्युअल काहीतरी डॅशिंग असं एकदम हिरोईक पण रॉ. म्हणजे मीच परफेक्ट कास्टिंग केलं तुम्ही. मला आवडेल तुमच्या सिनेमात काम करायला. प्लीज जरा स्टोरी सांगाल मला काय Oh my god, I'm so glad. I म्हणजे told you. कसं आहे म्हणजे आंब्याची बाग असते ओके आंब्याची बाग असते आणि मग काय करतो आम्ही आंब्याच्या बागेत म्हणजे मी ती आंब्याची बाग अशी फुलवलेली आहे अच्छा तर ती आंबे असे जोपासता मी ती झाडं फार मोठी करतो बरोबर बरोबर मोठी करतो आणि मग मी त्या अरे इकडे बसले जो याला तिकडे लागा ओढकतोय वारा लागा तुला मी तिकडे काय करतेस ऐक ए सावत्या नंतर ये पाहुणे आले. नमस्कार Hi, hi. नमस्कार नमस्कार. I am such a huge fan. हे ते लगा 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 लगा. हे- ते सातारी बोलता हा, मस्त पश्चिम महाराष्ट्र आहे बघा. आज solid बोलता I हो just तुम्ही. I love your language so much. It's so good to hear you live. It's so amazing. I just love your voice. ते जा म्हणते तुला हा? थोड्या वेळाने एवढं म्हणणार नाही ती मला माहितीये. मला- काहीतरी आवडलंय त्यातनी. भारी वाटलं पण बरं All का the best, all the भारी best. वाटलं बरे किती वेळात आटपल तुझं 1 वाजता ब्रेक मध्ये आपण बोलूया जातो. ए काही एवढं बिडायच केला का काय झालं तुझं पाठ होत नाही आधीच लागा सर मोबाईल देते मग गप्पा काय, जरा काय? 2 मिनिटं काय? गप्पा. पाठ होत नाही म्हणजे हा मग काय सर लागा तुझ्या नावानं शिव्या घालते तिकडं आमच्या लागा इथं सिंदूर लाल होतोय मग सावत्या ऐक ना जरा पाहुणे आलेत नको ना असं बोलू जा ना मी येतो ना 1 एक वाजता काय नको असं बोलू लागा ऐक ना जा काही तुला काय लाज वाटत नाही का रे गावऱ्या कसली लाज काल लागा तिकडे कंटेनर मध्ये लागा सरांनी इज्जत काढली तुझी लागा एक्सक्यूज थोडी मी थोडी थोडी बी लाज वाटत नाही हो तुला ए, हे सर म्हणजे गोस्वामी सर. हो तर अच्छा ह्याची लाज काढली परत तर अरे बापरे मग हा? वेगळंच. तुझ्या जागी मी असतो का नाही गावऱ्या तोंडावर निघून गेलो असतो आपल्याला नाही आलं तसलं आता मग. जा ना आता. तू लगा लाचारा का 3 वर्ष झालं परत परत येते जो इथं हा? कुत्र्यागत बोलते ती लागा ती दोघं तुला हा? अरे बाप. बिनला जगत येते जो परत जा जा म्हणते तरी येते जो एक्सक्यूज मी. अक्कल नको होय तुला बेंडुगुळी बघितलं का निघा तिकडनं चल. एक काय बिनकुळी बघितली तू दाखवली आता निघणं चल तुम्ही सांगा सर मला हा. तुमची इज्जत काढत असेल याला का तुम्ही इथं हा, हा. नाही मी बोल याला का? कोण येईल अरे बाबा ए सावत्या ऐक ना जा की थोड्या वेळाने बोलतो ना नाही नाही तुम्ही. जा नको तसं नको सांगू लागा मला एक गोष्ट सांगा आपण जिथं काम करतोय तिथं आपल्याला मान पाहिजे बरं का मान पाहिजे. तर काम करायला नाही पाहिजे तर करणं तर हे निर्लज्ज वडाच आहे हो नाहीतर काय ही जिंजा वाढवले ते आपल्या त्यांच्या समोर आपलं असं तोंडावर टाकते असं तोंड पाडून उभं राहते असं अरे बापरे गौरव सर. नाही 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 अरे हो तर मी बघितले की तुला एक सावत्या. मिनिट. आता नाही आता प्रोड्युसरचं त्यांनी वेगळं सांगितलं आम्हाला आणि काय वेगळं सांगितलं अरे बाबा नाही राहतो तू जिंजा पण असं राहत नाही आता मी तो सांगतो ना बोलू तू जा की इकडे बोलू तर काय बोलू तर ए, बघ ऐक ना प्रोड्युसर समोर नको ना असं. नाही म्हणजे अगदी तसं नाही म्हणजे माणूस केला चांगला आहे बरं का
फक्त नट म्हणून घाणेरड्या व्हायचं नाही बाकीचं काय करायचंय आम्हाला तेवढं व्हायचं जरा. ऍक्टर म्हणूनच कास्ट हा, अहो करायचं नाही अरे काय ऐक ना लय बोललास अरे ते माझे प्रोड्युसर आहेत त्यांच्यासमोर असं नको बोलू प्रोड्युसर आहेत ते मग का- एवढं नको बोलू त्यांच्यासमोर यार ही मग तुला तेच सांगतो किती वाजून तू ऐकतच नाही यार सॉरी बरं सॉरी ते सॉरी ते जरा- बरं आय थिंक याचा चेहरा जास्त जातोय हो. डस्की अँड दॅट रॉ लुक नाही नाही मॅडम पण पहिलं आपलं ठरलंय ना पण हा असं कसं मॅनली वाटतो आणि फेमिनाईनली प्रिया मी काय म्हणतो ऐक ना हे प्रिया नंबर द्या तुमचा या. अरे नाही यांचा नंबर मी शेअर करतो नाही नाही माझ्याकडे आहे मी शेअर करतो बस खाली काय झालं हे तर माणूस उभा आहे लागा मी सांगतो नंबर शेअर कशाला करतो नंतर पण देतो ना तू जा घ्या, ना लिहून घ्या या 98 19 78 62 नंतरच द्या तुम्ही मी तेच सांगतोय ऐक माझं तू तर मी नंतर सांगतो त्यांना मी आलो मध्ये. ये बाबा Lunch मध्ये शिवाय खायला लागते कॉन्टॅक्ट करतो कॉन्टॅक्ट करतो करा बरं का हो काय आहे ना नाही ते काय. मी काय म्हणतो मी सांगतो आता सगळे हळूहळू येत आहेत तर तुम्ही या आता रात्री 11ला माझं पॅकअप होईल मला तुम्ही कुठेही बोला मी यायला तयार आहे अच्छा. रात्री 11 वाजता आणि बाहेर गेलं तर कोणाला सांगू नका हा. की तुम्ही प्रोड्युसर आहात म्हणून का? कारण सगळ्यांचा अभिनय तुमलाय तुमला अभिनय बाहेर येईल कळलं त्यामुळे कोणाला सांगू नका नाही. हा आरामाचा मला गौरवला भेटायला तो गौरवचे गेस्ट आहे असं सांगा आपण ठीक आहे भेटू. नाही पण मग आपण फायनल मीटिंग आपण फायनल ठरवूया आणि ती व्हॅनिटी आहे वज्रशिवारी नाही एवढ्या पायऱ्या चढतोय अरे मेरा हरनिया कुठं लपला होता गावऱ्या काय काय केरा क्या मेरा हरनिया हरण्या कुठं होता किती वेळ शोधतो यार तुला हरनिया नाही नाही माझं कॉमन नाव आहे अरे मी यांना पाहिलंच नाही हे प्रोड्युसर आहेत का? नाही नाही पाहुणे आहेत माझे चिपळूनचे आहेत ओ ओके ओके चिपळूणचं गाव होय, अरे चिपळूण. मस्त आहे गाव कमाल गाव आहे चिपळूण हो, मला खूप आवडतं होय ना? हा बरं गौऱ्या हा. ते मॅटर सॉल्व्ह झालं का कोणता मॅटर नाही का मागच्या शूटिंगला तू प्रोड्युसरच्या डोक्यात बाटली फोडलीस ते एक मिनिट ए. म्हणजे अरे प्रोड्युसरला मारलंस ते तू काय काय एक मिनिट मी कशाला मारलं प्रोड्युसरला म्हणजे हे प्रोड्युसरला मारतात नाही नाही मारतात हल्ला अंगामा गेला याने काय? अहो काय झालं त्याला ना प्रोड्युसरच्या अशी टर खेचायची सवय रात्री 8 पेक डाऊन होता प्रोड्युसरने जोक ऐकवला ह्याला आवडला डायरेक्ट डोक्यात बाटली फोडली नाही नाही नाही, एक मिनिट नाही नाही एक मिनिट मला सुद्धा 2 पेग लावल्यावर जोक सांगायची सवय आहे का नाही म्हणजे अरे नाही सर याचं कुठे ऐकता नाही, नाही, तसं नाही. अरे नाही हा कोणाचा पण मॅटर कोणाला पण सांगतो माझा काय संबंध पशा यार नाही एक मिनिट मध्ये एक न्यूज आली होती पण हे म्हणाले की अफवा आहे ती एक मिनिट हे तुम्ही खरं असे तुम्ही दंगे करत नाही ना असेल प्रिया अरे- मॅडम अरे याचा कुठं प्रसाद यार नको ना असं करू हो यार. तुम्हाला म्हणतो गौऱ्या पाठांतराचा लोच आहे हो? एक सीन किमान 17 रिटेक घेतो काय किमान 17 म्हणजे 10 दिवसांचं शेड्यूल असतं ना 47 दिवस शेड्यूल लागतं बापरे. हाफ फिल्म मध्ये असेल तर. पशा काय सांगशील यार नाही 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 नाही. ना सांगितलं तर काय आहे, पाहुणे तर आहेत आपले प्रोड्युसर आहेत यार सगळे त्रास देतील म्हणून सांगितलं की नातेवाईक आहेत समजून घ्या ना तुम्ही producer आहात का? नमस्कार. प्रोड्युसर आहेत प्रोड्युसर मोरे ना तुम्ही चिपळून हो, चिपळूणचा मोरे, हो, बरोबर बरोबर तुम्ही त्या सावरडातल्या खामकरांना ओळखता का नाही तर काय माझ्या ओळखीचं नाहीत नाही काय नाही माझे खूप मोठे फॅन आहेत ना ते होय काय? म्हणून हो मला अच्छा. बोलतात ते माझे 50,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत 5,000 आहेत बाकीचे विकत घेतली सगळं माहित आहे मला स्वतःचं प्रमोशन नको करू नये पशा यार सांग ना यार प्लीज अरे आपलं काय अनगेल पण ऐक ना. नाही आपण जरा एकदा प्लीज क्लिअर बोलून नाही, घेऊया. नाही, हे- ऐक हे- हे गौऱ्या, काय clear राडे- कर यार. अरे असं नको कसलं करू. क्लिअर हे- मॅडम हे सगळं खोटं बोलताय नाही तू. नाही 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 ए गौऱ्या अरे मस्करी काय प्रोड्युसर टाइमपास खडा- लावला चल की लागा स्क्रिप्ट वाचायला चल की किती उशीर लागा नाही नाही एक मिनिट ए प्रिया तू अगोदर यांची माहिती घ्यायला पाहिजे होती ना आय एम रिअली सॉरी सर मला माहित नव्हतं हे सगळं. नाही नाही काम कर हे काय माझ्या फार ओळखीचे नाही आहेत हा माझे ते हे आहेत ना यांना छोटासा रोल दे ते चांगले आहेत काय आणि हे दोघं जण हा यांना आपण मेन रोलला घेऊन टाकूया दोघांना यांना काढून टाकूया मम्मी? मी थोडा सिनियर आहे दोघांपेक्षा तुम्ही छोटा रोल नाही एक मिनिट आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल माय प्युअर सोल डू यू अंडरस्टँड कळलं तुला मस्त परफॉर्मन्स मजा आली सई भारी परफॉर्मन्स होता मला संकल्पना भयंकर आवडली आणि तुझ्या भोवती होती ही संकल्पना गौऱ्या हे विशेष आवडलं वॅनिटीत जे जे पाहुणे आले जे जे मित्र तुझे को ॲक्टर्स आले ते पण धमाकेदार होते प्रियदर्शनी फार मस्त तू दिसतीयस फार छान आणि फार सुंदर कॅरेक्टर पोर्ट्रे केलंस थँक्यू प्लॅटॉनिक फारच सुंदर आज लाल रंगाची साडी तुमच्यासाठीच नेसली आणि अरे आणि दरवाजाचं जे कॅरेक्टर होतं ते मला विशेष आवडलं म्हणजे त्यांनी एक
एक वेगळीच मजा आली. मला परत आवडेल गौरवच्या व्हॅनिटीत कोण कोण येतंय हे बघायला. मस्त. आपल्याकडे एका नाटकाचे निर्माते आले. दिलीपदा, तुम्हाला हे निर्माते कसे वाटले? खूपच छान. जेव्हा जेव्हा मी हास्यजत्रा बघतो कधी घरी असलो तर तुमची सगळ्यांची स्किट मला खूप छान वाटतात, आवडतात ती. आणि तेच एक माझं रिलॅक्सेशन असतं. एकंदरीत सगळ्या कामाच्या व्यापामधून तेवढा एक विरंगुळा मिळतो. आणि माझ्यासारखा जर हा निर्माता असेल तर सगळ्या गोष्टी निरखूनच घेईल. कोण आर्टिस्ट कसा आहे, काय आहे, किती तारखा देईल हे बघूनच घेईल. त्याच्यामुळे गौरव तू ठरव आता. थँक्यू दिलीपदा. सुट्टीत फिरायला जाण्यापेक्षा त्याचं प्लॅनिंग करण्यातच मध्यमवर्गीय माणूस जास्त वेळ घालवतो. अशीच एक फॅमिलीची धमाल दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि हास्य जत्रेमध्ये प्रथमच सहभागी होत असलेली गुणी अभिनेत्री ईशा डे. मे महिन्यात आपण कुठेतरी फिरायला जायचं म्हणजे जायचंय. डॅडा, तुझ्याशी बोलतेय मी. काय काय झालं? मला कंटाळा आलाय घरात बसून. अगं आत्ता 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 गेलो होतो ना आपण फिरायला. आत्ताला 4 वर्ष झाली डॅडा. काय सांगते? 4 वर्ष झाले? एक तर मला नाईट आउटला पण जाऊ देत नाही. मागच्या महिन्यात सगळे गोव्याला गेले होते स्कूल फ्रेंड्स, तेव्हा पण आईने सोडलं नाही मला. आईला गोव्याचं महत्वच कळणार नाही का? आई तुझी आहे ना एक नंबरचे हे म्हणजे तिचं शिस्त म्हणजे शिस्त. घरातली शिस्त तिने पाळलेलीच आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्र डिसिजन घेणे हे जे तिने सुरू केलेलं आहे या घरात. अप्रतिम आई. हा एकत्र निर्णय घेतो ना. हा. आता एकत्र भाजी निवडूया. चल. हो हो अगदी अगदी. भाजी निवडायला काय टेन्शनच नाहीये. मग एकत्र घेतलेला आहे निर्णय. प्रॉब्लेमच राहू द्या राहू द्या. काय झालं? नुकसानच करतात हे. काय राहू द्या, मी निवड. अगं मी करतो मदत तुला. थँक्यू. हे आईचं असं आहे. आई जी स्टाईल आहे ना भाजी निवडायची अप्रतिम यार. म्हणजे तुला सांगू ते टॉपला आहे ती भाजी निवडण्यात सध्या. हा एकदम म्हणजे भाजी निवडणारातली ती प्रसाद ओक आहे. नेक्स्ट लेवल टॉप आहे ती. झालं? अरे सांगतोय जस्ट एक हॅट्स ऑफ आहे तुला. क्या बात आहे. मी काहीतरी बोलते इथे. बोल बोल बोल. आपण कुठेतरी फिरायला जाऊया ना प्लीज. आणि चांगल्या ठिकाणी वेकेशन करूया प्लीज. आता आपल्याला ठरवायचंय कुठे जायचं. मम्मा माझं ठरलंय. काय? मी सांगते. बोल ना. आपण ते डार्लिंग जी किंवा हौसी डोळा तिथे जाऊ. डार्लिंग जी आणि हौसी डोळा. चालेल. हे काय? डार्लिंग जी चहा मिळतो ना. दार्जिलिंग आहे ते. दार्जिलिंग आहे आणि डल हौसी आहे ते. डोळा हौशी असतो. काय बोलेल ही? ठीक आहे. मी यावर्षी ठरवलेलं आहे हा. फॉरेन टूर करायची. फॉरेन? येस. जळली तुमची फॉरेनची टूर. काय झालं? फॉरेनच्या टुरा करते. का मी फॉरेनची टूर आजपर्यंत केली नाही? राहू दे. 4 वर्षापूर्वी बँकॉकला गेलो होतो ना आपण. हो. बँकॉक कुठे? मानखुर्दच्या पुढे आहे. फॉरेन आहे ना बँकॉक. बरं मग तू कशाला म्हण नाही नाही, ठीक आता का मागे गेली माझी चूक. हा हा? येस दॅट्स इट. फॉरेनची टूर कर. आता कुठे कुठे रजा जायचं? मंजूर झालीये का? नाही म्हणजे गेल्या वेळेला कसं लाचारी आणि लाळघोटेपणाची हद्द पार केली होती तो तुम्ही. पण रजा मिळाली होती का? पहिल्या स्टिकच्या मनाने खूप बोलते आहे. माझी रजा मंजूर झालेली आहे. मला ईमेल आलाय बॉसचा. ओके म्हणून असा ईमेल आलेला आहे. Done. हे बघ प्रिया, मे महिन्याच्या 12 तारखेपासून ते जवळजवळ 25 ते 26 तारखेपर्यंत मी रजा टाकलेली आहे. मंजूर झालेली आहे. खरंच? येस. आता फक्त ठरवायचं कुठे जायचं ते. 10 दिवस नको ना जाऊया तर आपण. काय झालं? माझा कराटेचा कॅम्प आहे डाडा. जळला तुझा कराटेचा. कराटे काय व्हायचंय? काय नवऱ्यावर अंकुश ठेवायला कराटे लागतो? हे? काय हो? तू तोंड बघ ना. आई. घाबरले. आई. 15 वर्षापूर्वी मी हसणारा सोफा का घेऊन आलो इकडे? अरे तू पण ना. अरे हे काय हसणं आहे का हे मला सांग. मी काय बोलतोय काय? ते काय बोलणार माझ्या समोर? मी काय सांगतोय आपण कुठेतरी तुझं ते आहे ना कराटेचे क्लासेस हा, त्याचं. सरांशी मी बोलतो. नको टेन्शन घेऊ. ओके कन्फर्म. मी ठरवलेलं आहे या वर्षी आपण फॉरेनला जायचं. फॉरेन टूर करायची. फॉरेन कन्फर्म आहे. येस फॉरेन टूर करायची. ॲम्स्टरडॅमला जायचं. Amsterdam?
बस झाल्या तुमचे डॅम 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 पुरे झालं. हे बघ, कंटाळा आला हो डॅम बघून. आता कधी आपलं ट्रिपला जाऊया म्हटलं की भुशी डॅम भुशी डॅम भुशी त्याला डॅम काय झालं? पुरे झाले तुमचे डॅम. काय करू हिचं मी हा बेनबॅग म्हणून विकू डॅडा हिचं मी काय करू आता बाहेर जाऊन हा मी सांगते. मला काही बोलायचंच नाही. आई आई मला नाही, मला भोंगासारखं नाही. ना कचकच कचकच कचकर वाचतो ना मला त्रास होतो तिचा भोंग्याला सांग हो, का? जास्त बोलू नका. मी जोरात बोलते. नाही. मी जोरात बोलते. आई 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 तू खूप हळू बोलते. हा, ऐका जोरात बोलते भोंगा. ॲम्स्टरडॅम हे ना शहर आहे आणि ते युरोप मध्ये. मग त्या शहरात डॅम नसतो काय मग कसलं शहर आणि नाव काय तर नावही आठवत नाही हो. आपल्या शहरांची नावं कशी सोपी असतात ना जसं रत्नागिरी दापोली खोपोली सोपं. आई यांच्या नावातच काही डॅम नाही. तुम्ही ऐकलं ना डॅमच नाही नाही नाही. आई ठीक ठीक मी केवढी कॉमेडी. 2-3 दिवसात होळी असते ना होळी तिला दाखवतं उत्तर दिलं असतं काय करू हिच्या विनोदाचं मी जाळली पाहिजे होळी काय बोलू मी हिला हसते अशी मी मग हसते अशी मी हा. अरे मी काय बोलतोय काय ज्ञान आहे हिचं हे हे बघ, हे बघ. हे बघ, आपण युरोप टूर करूया ओके 12 दिवसांची युरोप टूर करूया बरं आपण मी खर्च बघतो बरोबर आहे? हा, असं ओके ओके 11 तारखेला रात्रीचं फ्लाईट ओके ओके विल डू इंग्लंड ॲम्स्टरडॅम बेल्जियम करू जर्मनी करू पॅरिस करू ओके Oh my God. 15 दिवस 15 डेज स्ट्रेट वे ओके ओके हे झाले फ्लाईटचे यायचे राहायचे खायचे आणि इंटू 3 14.5 लाख येस वाव वाव ये मजा करूया आपण 14.5 प्रिया हा? बांगलादेशी चांगलं आहे हा? बांगलादेशचे वाघ बघण्यासारखे असतात हा अरे नेपाळ नेपाळ तर अप्रतिम आहे अरे काय आपल्या अगदी शेजारी आहे तुला सांगतो डॅडा डॅडा युरोप पासून सुरुवात केलीस हा. ना नेपाळला कुठे आलास डायरेक्ट. ठीक आहे, नेपाळ- काय रेंज आहे डॅडा. अगं जवळ आहे नेपाळ हे बघ काय होतंय परदेशातनं क्वारंटाईन पिरियड सुरू आहे सध्या 14 दिवस क्वारंटाईन आहे तिकडे गेल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन व्हायचं आणि मग काय सुट्टी संपली म्हणून घरी यायचं असं नाही ना करू चालणार म्हणून नेपाळला जाऊया ऐकलं का चालेल, नेपाळ. हा, नेपाळ, नेपाळ. Yes, yes, नाही, final नाही, करू. नाही, नेपाळ. एक मिनिट पण ते आता काय झालं? नेपाळीच बघायचं असेल तर तुमच्या बहिणीकडे जाऊया ना बदलापूरला. म्हणजे तशीच दिसते ती. माझ्या ताईच्या थोडंसं चपतंय ना म्हणून नेपाळी नाही म्हणायचं आहे ना म्हणजे हो मग आहे ना. तुझ्या ताईचं काय आईस्क्रीमचा कोण आहे असा उलटा तू काय मला सांगतेस डॅडा, नाकाचं तू अगदी करतोस एक बाबा. मिनिट, माझ्या बहिणीवर काय येतात तू माझ्या बहिणीचं कशाला बोलते बोलताय म्हणजे तुमच्या बहिणीबद्दलच बोलणार ना. अरे पण माझी तू- बहीण माझ्या कुठे बहिणीने मला मोठं केलं आहे? लहानाचं. जास्त बोलू नका, मी उठेन. ग बसा. किती बोर करता यार तुम्ही दोघं. हे बघ ना हे मला सांगितलं ए, अहो कुठेही जायचं नाही फॉरेन टूरला. हे बा प्रिया असं नाही जायचं ना असं नाही नाही करत. जायचं. बरं एक मिनिट एक सांगा हा आपण बँकॉकला गेलो होतो ना हा तेव्हा मार्केटमधून येताना 4 तास गायब कुठे होता. डॅडा काय सांगताय काय काय नाही ते लक्षात नव्हतं. काय काय मार्केटमधनं आपण येत होतो ना तुम्ही 4 तास गायब झाला होता आम्ही खूप वेळ शोधत होतो तुम्हाला. बँकॉकला हा. डॅडा ए सांगा ना आता. डॅडा हे नेहमीच आहे. मला नाही आवडत प्रश्न हे मला हे प्रश्नच आवडत नाही याला काय म्हणजे अर्थच नाही सांग सांग आता कसं नाही, सांग. उत्तर हे बा नसलं की हे बा प्रश्न हे बा आवडत मी नाही उत्तर देतो मी जे काय ते खरं खरं सांगतो मी मार्केटमधून फिरत होतो त्यावेळेला कोणीतरी माझ्या कानात फ्री आहे असं म्हणालं हे बा नाही हे बघ त्यांनी मला फ्री आहे म्हणाला मेरे को चकवा लग गया लागू शकतो बँकॉकला जाणाऱ्या 90% पुरुषांना हा चकवा लागतो आहे. हे आहे डाटा आहे माझ्याकडे काही मला माझ्याकडे माहित होतं मी भुललो ना मला काही कळेच ना मी कुठे आलो मला पुढचं काही आठवत नाही. ओ
काही फेकतोय आता काही खरंच सांगतो मी ते महत्वाचं नाही आणि मला मोठं जायचं कुठे ते म्हणताय. ठरव ना जायचं कुठे ते ठरव. हे तुम्ही दोघं वेगवेगळे विषय काढताय हा जायचं कुठे ते ठरव ना. कुठे जायचं मग आता आपण मालदीव्सला जाऊया येस येस प्रचंड रोमॅन्टिक. ईशा मी गाणं म्हणेन ग रात्री तुझ्याकडे बघून. अगं बाई. गाणं आहे का? माल ऊन टाक दिवज. टाळा तुझे जोक्स लताबाई ना सुंदर गाणं आहे मालवून टाक दिवज. तिला सांग ना मी जोक केला आता. असं गाणं नाहीये अहो आहे असं नाहीये गाणं. तिला सांग ना. गाऊन दाखव. डॅडा त्या आहे. सगळ्याच्या पलीकडे गेली डॅडा अगं म्हणजे तिला सांग म्हण 5-3-2 खेळतोय तिचा एकटीचा कॅट वेगळा आहे. तिला सांग जरा. पुरे झालं हं? तुम्ही याच्यावरनं माझी मस्करी करतात. मला नाही द्यायचं माल माल नाही मस्करी करत. नाही मला नाही द्यायचं. माथेरानला जाऊया. ए नाही माथेरान नाही माथेरान नको बरं मग लोणावळ्याला जाऊया. अजिबात नाही. गेट वे ऑफ इंडियाला जाऊया. दिस इज बेस्ट. दिस इज आयडिया अहो ऑफ. बास करा हो. किती वेळा जायचं तिथे. तो गेटवे ऑफ इंडिया पण आईला आले परत असं म्हणून मांडी घालून खाली बसेल आता. अरे ओके आपण एक काम करूया. समोर भोला भेलवाला आहे. 3 सुक्या भेळ घेऊया. समोर नाना नानी पार्क आहे त्यात जाऊया आणि मस्त हा धमाल करूया. ओके पण एवढ्यासाठी कुठे ते कपडे बदला केस विंचरा पावडर लावावं ना. मग तुझ्याकडे भोलाचा नंबर आहे ना. हा तू एक काम कर 3 भेळ घरीच मागव आणि मग आपण भेळ घेऊन गच्चीवर जाऊया. अजून जवळ बात है है ना? गच्ची. क्या बात. हॅट्स ऑफ है. ये है तेरे को यार. क्या बात है. गप्पा बसा. घरात ठेवलंय 4 वर्ष एकतर कुठे बाहेर जाऊ देत नाही स्वतःही नेत नाही. मी ना आता मैत्रिणींसोबत 10 दिवस कुठेतरी भटकायला जाणार आहे. काय नाही प्रिया कुठे जाणार आहेस तू? रस्ता फुटेल तिकडे. अगं, प्रिया, मला ऐक. ना फोन करायचा नाही अजिबात कॉन्टॅक्ट करायचा नाही. मी प्रिया, अरे, ऐक, प्रिया, ऐक. बोला काहीतरी कुठे नेत आजकालची नाही. मुलं ना आता बाहेर गेली आहेत. तिला मी जग फिरवणार होतो. शेवटी काय झालं बघ कशा हो वागतात. नाही जास्त होते. नाही एक सांगतोय तुला मी. नाही जग फक्त तुम्ही चर्चांमध्येच फिरता कारण खिशाने तुम्ही फक्त नाला सोपाऱ्यापर्यंत फार तर फार जाता. दुसऱ्या स्किटला भेट मला. तू दाखव मला ना. आय एम सॉरी मी असं बोललो तुला. मग टाळकं खूप सटकलंय आता. काही सुचत नाही. काय करायचं सुचत नाहीये. बरं आता टाळकं ठिकाणावर आणण्यासाठी जोरदार टाळ्या. मस्त परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल? वा फार सुंदर. ही नवीन फॅमिली फार इंटरेस्टिंग आहे. ईशा तुझं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. थँक्यू. खूप सुंदर आवाज आहे तुझा आणि तू खूप सुंदर पद्धतीने वापरतेस तो. हळूहळू तो उकलत जाईलच त्याच्या व्हरायटीज. पण आज खूप मजा आली. थँक्यू सो मच. सम्या तुझ्याबद्दल काय बोलू. मला असं मनापासून वाटतं की इथले सगळे लोक एकत्र पत्ते खेळायला बसले तर माझ्या सकट प्रत्येकाच्या मनात हेच आहे की याचा कॅट वेगळा आहे. ये बात. आम्ही सगळे खेळतो तरी याचे पत्ते दरवेळेला कसे लागतात असं तुझ्याबद्दल कायम वाटतं आणि तुझे पत्ते तू कायम वाजवतोसच. फार सुंदर परफॉर्मन्स होता. फॅन्टॅस्टिक. खूप मजा. थँक्यू. चंद्रकांत सर कसं वाटलं स्किट आणि प्रमोशन? मी हास्यजत्राविषयी उलट बोलीन. नाटकाचं प्रमोशन झालेलं आहे. मला स्वतःला फार असं वाटतं की दर्जेदार विनोदासाठी गंभीरपणे काम करणारी ही विनोदाची कार्यशाळा आहे. वा 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 वा. आणि हे सहजासहजी होत नाही आहे. याच्यासाठी पूर्वतयारी खूप आहे ज्याचा मला अभिमान आहे की सचिन मोठे सचिन गोस्वामी या दोघा जणांनी तुम्ही जर बघितलं असेल तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक लसावी काढलेला आहे. तुमच्याकडे पश्चिम महाराष्ट्र आहे, तुमच्याकडे कोकण आहे, तुमच्याकडे विदर्भ आहे, तुमच्याकडे खानदेश आहे, तुमच्याकडे मराठवाडा आहे. प्रत्येक बोली भाषेचा विनोद आहे आणि विनोदाचा दर्जा उच्च आहे. कॅरेक्टरायझेशन फार सुंदर आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मी. नटांचं ज्या पद्धतीने तुम्ही तालीम करून शूटिंग करताना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि संजय छाया टीमतर्फे तुम्हाला हास्यजत्राला खूप शुभेच्छा. तुमचे नुकतेच 500 एपिसोड झालेत. होय. तुमचे 1000 होणार हे मी इथून सांगतो. ये बात. मनपूर्वक अभिनंदन. मंडळी, आमरण उपोषणाला बसलेल्या माणसाला भलत्याच कारणानं मरणाचा त्रास व्हायला लागला तर बघूया काय घडतंय. नमस्कार. मी रामचंद्र भुरे. गेली अनेक वर्ष इथे चंद्रवाडी सोसायटीमध्ये मी राहतोय
आमच्या सोसायटीत अनेक प्रॉब्लेम्स आहेत पण प्रशासन महानगरपालिका कुणीही आमच्याकडे लक्ष देत नाहीये का 8-8 दिवस आमच्या इकडे पाणी येत नाही आलं तर गढूळ पाणी येतं कंप्लेंट केली जाब विचारला तर म्हणतात पाईपलाईन फुटली अरे किती पाईपलाईन बसवल्यात बिल्डिंग खाली सतत कशी तुमची पाईपलाईन फुटते मी गेले 3 दिवस इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि मी मेलो तरी चालेल पण मी इथून हलणार नाही जोपर्यंत प्रशासन आमचे मुद्दे सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही धन्यवाद बाळा बाळा कुठल्या चॅनलला दाखवशील कसलं चॅनल पत्रकार आहेस ना हा मी नाही नाही आता नवा सेकंड हँड मोबाईल घेतला व्हिडिओ क्वालिटी चेक करत होतो मस्त आहे काका हे बघा एकदम मस्त आहे बघू हा वा निघ काय पुष्ट म्हातारा राव निघ काका जाऊ द्या काका कुणाला हात सोडू नकोस नाही काका 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 तुम्ही चिडचिड कर नका चिडचिड करू नको तर काय करू तुम्ही शांतता घ्या बरं कसा शांत बसू पाटील कसा शांत बसू शांतता शांत 3रा दिवस आहे आज उपोषणाचा आलंय कुणी फिरकायला इथे नाही आलंय खरंय सोसायटीचा प्रश्न आहे ना सोसायटीचे लोक कुठे आहेत नाही आता बरं ज्या प्रशासनापर्यंत माझा आवाज पोहोचायला हवा ते बहिरे होऊन बसलेत नाही 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 काका आता तुमचा आवाज बी पोहोचणार आहे आणि आपल्याला न्याय बी मिळणार आहे कसा पाटील कसा आपल्या इमारतीत ती हिरोईन राहते ना कोण आता सेलिब्रिटी नाही का लाली लिपस्टिक अशी नट्टापट्टा करून जाते ती रोज शूटिंगला नाही माहिती तिला बोलवलंय मी हा तिला म्हटलं मॅडम तुम्ही आपल्या या इमारतीच्या ज्या काही समस्या आहे बाबा त्यांच्यासाठी उभे राहा आमच्या बाजूने हा ती येणार आहे आणि अशी सेलिब्रिटी व्यक्ती जर का आली ना प्रशासनाचे लोक मीडियावाले न्यूज रिपोर्टर सगळे येतात हा प्रशासनाला आहे ना सेलिब्रिटींच्या वेदनांचं जास्त कौतुक राहतं बरं का सामान्यांच्या वेदनेकडे ते दुर्लक्ष करता तुम्ही टेन्शन नका घेऊ मी त्या मॅडमला बोलवलंय मॅनेजरशी बोलणं झालंय अरे तिच्या आयला अजून आले नाही बोलवा नाही नाही तुम्ही आराम करा ना सेलिब्रिटी येऊन जर प्रश्न सुटणार असतील तर सेलिब्रिटींना बोलवा हो हो तुम्ही काका थोडं शांतता ठेवा सोसायटीचे प्रश्न सुटायला हवे 1 मिनिट हो दादा नाही काय नको राहू दे अरे तसं नाही हो मॅनेजर साहेब मॅनेजर आहे ना तुम्ही अरे पाटील माफ करा उपोषण आहे ना बोर्ड येतं वाचा. माफ करा हा वाचलं मॅडम कुठे आहे? अरे मॅडम येत हा, या लवकर या मॅडम मॅडम इथे मॅडम येस कम अरे वा, वा. काका, मॅडम आले. हेलो एवरीवन बूम बूम Oh my god cheer up Oh my gosh मॅडम Oh my gosh खूप ऊन आहे ना मॅडम नमस्कार मी पाटील फोनवर बोलणं झालं Oh होतं. yeah hello पाटील hello मुख्य ओळख करून देतो Yeah sure हे भुरे काका Oh my god नमस्कार आपल्या सोसायटीचे जुने मेंबर 1 नंबर हो ते ना 3 दिवस झाले आमरण उपोषणाला बसले मॅडम मोना मॅडम ओळखला तू हर जगह आता है हाँ? पीछे पीछे अरे मॅडम आप जहा वा हम दादा तुम्ही कोण आहे मी हा बघा आमचंच बघा या चॅनल कडनं आलोय ओव्हर करायला बघा आमचंच बघा नाही काकांना सांगतोय मी आमचंच बघा हा काका हर जगह आता है तुम्हाला बोललो होतो ना सेलिब्रिटी आले की लगेच चॅनल वाले येतात आपला उपोषण आता आहे ना हिट आहे एकदम hit आहे. आता आपल्याला जास्त पाठायची गरज नाही. बरोबर. थेट प्रशासनापर्यंत जाणार आहे. हा. बरोबर म्हणाला होतास तू पाटील आले कॅमेरामन आले Oh my पत्रकार आले. gosh Oh my gosh काय हवंय Not that manager, stupid. I'm so sorry guys. Actually खूप ऊन वाढतंय ना तर मी सगळ्यांसाठी सांबोसा आणि छाच आणला होता. बाळा मी नाही खाऊ शकत समोसे कारण मी उपोषणाला बसलोय आज 3रा दिवस आहे उपोषण उपोषण नाही उपोषण उपोषण हा म्हणजे काय? म्हणजे काही न खाता पिता बसायचं असतं बुवा Oh my god. हा. You mean diet? नाही. ना my god. डाएट वर आहेत काका. झिरो फिगर पाहिजे काकांना. नका झिरो. पण तुम्ही का करताय डाएट? आधी सुकडी फुकडी आहात तुम्ही मरून जाल. असं नका करू. तुम्ही मरू नका चुरमुरे काका. चुरमुरे नाव आहे का माझं नाही का तिला सांगा माझं नाव चुरमुरे नाहीये माझं नाव भुरे आहे आणि तिला हेही सांगा की डाएट वेगळं उपोषण वेगळं बरोबर सत्वांसाठी जे केलं जातं ते डाएट आणि तत्वांसाठी जे केलं जातं ते उपोषण बरोबर मॅडम नाही साहेब वाक्य चांगलं आहे पण त्यांना नाही कळणार आहे मी समजून सांग
मी समजून या, मॅडम please, या, आपल्या ज्या सोसायटीच्या मागण्या आहे की Okay. नाही त्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी ओके काका 3 दिवस झाले आमरण उपोषण करत म्हणजे बिना खाय प्यायचे बुवा 3 दिवस हा मॅडम 3 दिवस तुम्ही ओ माय गॉड येस मॅडम काकांनी सोसायटीसाठी खाल्ली नाहीये नाही काका उपाशी आहे हो आपल्या सोसायटीसाठी तुम्ही जेवलं नाही आहात ओ माय गॉश पायावर बसली आय एम सो सॉरी मॅनेजर मॅडम हे सुकडू फुकडू काका आपल्यासाठी एवढं सगळं करतायत मग मी का नाही करायचं हे काका फास्ट करतायत मग मी पण फास्टच करणार मी पण उपाशी राहणार मी पण काही जेवणार नाही मॅडम मॅडम कॅमेऱ्यात बघून बोला ना ब्रेकिंग न्यूज आहे मॅडम तेरा ना हिस्सा ही होता है हाँ चिंटू पहले नहीं बोल सकता अभी इमोशन आएगा क्या ऐसा चल चल फिर से लेते उपोषण करणार आहे काका मी तुम्हाला बोललो नव्हतं का सेलिब्रिटी आली ब्रेकिंग न्यूज झाली खरंय खरंय हे असंच आपण हळूहळू माणसं वाढवूया आपलं उपोषण प्रशासनापर्यंत पोहोचवूया आपण हो. मी कल्पना दिली त्यांना तशी आपल्या मागण्या माहिती आहेत ना तिला? मग मी सांगितलं ना काका मॅडम या हे या हा कागद आहे आमचा ओके. बरं का याच्यावरती आम्ही आमच्या सगळ्या मागण्या लिहिलेल्या आहे ओके तुम्ही काय करा हे ना असं कॅमेरा समोर वाचून दाखवा म्हणजे लोकांना ना असं पटकन समजेन मी वाचायचंय हो मॅडम मी वाचायचंय हो मॅडम मला वाचायला खूप आवडतं आय लाईक इट आय टोटली लाईक इट कोणीतरी म्हटलंय वाचाल तो चौचाल मॅडम नाही वाचाल तर वाचाल असं म्हटलेलं आहे. शट अप मॅनेजर Thank you, आय एम ma'am. रेडी मी वाचू का तुम्ही तिकडे जाऊन पाठांतर या, करा sure, sure, sure. बाळा इकडे ये. हा. इथे बस हा काय कोण आहेस तू मी यांचा मॅनेजर आहे अरे तू मॅनेजर आहेस हिचा हा आणि ही कोण आहे हा मोना डार्लिंग ते तिला जमणार आहे वाचायला जमेल ओ माय गॉड मॅनेजर मॅडम. तुम्ही फुटाणे काकाशी किती गप्पा मारता हा फुटाणे काका फुटाणे नाव आहे का रे माझं बुरे अण्णा आय सो सॉरी तुम्ही चिडू नका काका आय एम सो सॉरी हा, हा. आय एम सो सॉरी आपण ते शूट करूया मॅडम शुअर मी रेडी आहे मी वाचू का वाचा मॅडम लवकर वाचा या, 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 तुम्ही वाचते ती आय एम रेडी या. ऍक्शन चंद्रीवाड असोसा येटीमध्ये जाव रपासको हा 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 रपासको मॅडम रवेस नाझिरो सधुनी का आहेत गेल्या 3-7 रशापासून नाही सो साईटी आपल्या नगरात वसलेली आहे पण खाद्या ढ आणि का रयक्षम मुलाला जसं को पर्यात ब वलंतात तसा संयो साईटीला ने हमीच बा जुला बसव लेलं आहे ध नेवाद मॅडम 1 मिनिट मी जरा हे घेतो किती कठीण आहे ना सोशल वर्किंग मला ते वाचायचं आहे मी वाचू एकदा हे घ्या काय दिलंयस रे तू हे काका आपलं चंद्रवाडी सोसायटीमध्ये जवळपास 470 सदनिका आहेत गेल्या 3-7 वर्षांपासून सोसायटी आपल्या नगरात वसलेली आहे पण एखाद्या ढ मुलाला जसं कोपऱ्यात बसवलं जातं तसं या सोसायटीला नेहमीच बाजूला बसवलेलं आहे धन्यवाद थोड्या चुकल्या आहेत त्या बाकी काही नाही थोड्या चुकल्या ओ माय गॉड मी मगाशी वेगळंच वाचलं ना काहीतरी खूप वेगळं वाचलंस बाळा ओ माय गॉड तू मॅनेजर आहेस तिचा तू काम करतोस ना तिच्यासाठी तुला आमच्या मोर्चाच्या मागण्या माहिती आहेत हो माहित आहेत मी घोषणा देशील हो देईन मी देईन हमारी मांगे काका काका ओ माय गॉड ओ माय गॉड माझ्या मोर्चातच येतोस मॅनेजर मॅडम. व्हॉट हॅपन घोषणा दिली दिल्या मला वाटलं फटाके फुटले फटाक्याचा आवाज पण असायचा येतो ना फाट 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 असाच आवाज तुला खूप जवळ ऐकू येणार आहे बाळा फाट 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 काका काका काय करू मग मी अजून पाटील? त्या मुलीला वाचता येत नाहीये धडाडी तुम्ही तिला सेलिब्रिटी म्हणून आणलेला आहे मी बोलतो, सांग- तिला नीट वाचायला सांगा. सांगतो. मला नाही जमत आहे मी सांगतो. संध्याकाळपर्यंत मरेन मी अशा या कार्यक्रमामुळे नाही मी सांग नाही. मॅडम मी सांगतो सांगा या. लवकर मॅडम ह्या ज्या सोसायटीमध्ये जे राहत आहेत ना लोक ते जे फेस करतायत ते कंप्लेंट्स आहेत ह्या त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांनी सांगितले आहेत त्याची लिस्ट आहे ती वाचा फक्त प्रॉब्लेम्स
सोसायटीतले मग असं बोला ना मॅनेजर स्टुपिड बाजूला वा काका मला कंप्लेंट आहेत मला खूप प्रॉब्लेम्स आहेत सोसायटीमध्ये सांग त्या सांग सांगा सांगा मॅडम तुम्ही पण सांगा त्या Note down करून घ्या. लिहू तुम्ही बोला. ती लिफ्ट आहे ना त्या लिफ्टच्या आरशामध्ये मी जाडी दिसते मी एवढं फास्टिंग करते मी एवढं डायटिंग करते तरी पण तो आरसा मला जाडी दाखवतो आणि लिफ्ट मध्ये जो कॅमेरा आहे ना तो आधी काढून टाका. कशाला मॅडम? प्रायव्हसी नावाची गोष्ट असते की नाही कोणाला? तुझ्या बापाने घेतली होती प्रायव्हसी लिफ्ट मध्ये. काका ते तो हा? वाक्य बोल वाक्य बोल. नका काका नका मारू. लिफ्ट का रोमांस तुम क्या जानो पाणीपुरे काका. तुझा बाप पाणीपुरे. काका काका शांत तुझा बाप पाणीपुरे. खूप चिडतो ते. Oh my God. लिफ्टचा रोमांस मला सांगते खड्ड्यात गेलं मला उपोषणच नाही करायचं. काका नका आपल्या आपल्या मागण्या काका काका नका. Oh my God. उपोषण संपलं माझं उपोषण संपलं. काका आपल्या मागण्या पूर्ण मस्त परफॉर्मन्स ॲज युजल. कमाल. निर्मिती ताई आयो आपण वैभव दादाला विचारूया त्यांना कशी वाटली आमची ही मोना डार्लिंग. खूपच मस्त होती. विषय खूपच सुंदर होता आणि त्यात जे म्हणायचं होतं ते इतकं टू दी पॉईंट होतं की त्याच्यामुळे तुम्हाला करताना पण ती मजा येत होती. आम्हाला कळत होतं की तुम्ही ते खूप एन्जॉय करताय आणि एक उत्तम परफॉर्मन्स पाहायला मिळाला इथे. खूप सुंदर झाला. वा वा वा. क्या बात आहे. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता विनोदाची हास्य पंचमी अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.